भट्टोत्तम भागवताग्रणी श्री एकनाथ महाराज या अभंगात देवाची प्रार्थना करतात.
देवा, माझे मन तुझ्या चरणाशी एकाग्र हो. त्या मनाला संसाराच्या बंधनात अडकू नकोस. आपला विषय कायम नारायण झाला पाहिजे, देव झाला पाहिजे, माऊली झाला पाहिजे आपला विषय. आणि कुठलाही वाईट विचार आपल्या मनात यायला नको. कवी म्हणतात, तत्तु विषय त्यागात संग त्यागाच अव्यावृत भजनात पंढरीनाथ महाराज की जय. माऊली रमनाथ भगवान की जय. ते भक्ती भगवत प्रेम विषयांच्या त्यागाने आणि वाईट संघाच्या त्यागानेच उत्पन्न होईल. तसेच अखंड भजनाने नामस्मरणामध्ये हे भक्ती स्वरूप उत्पन्न होईल. याकरिता विषय त्यागत महत्वाचा. या आपल्या इंद्रियांना भोग देणाऱ्या विषयांचा त्याग हे भक्तीतले पहिले साधन आहे. विषय शब्दाचा अर्थ असा आहे, कवी म्हणतात, विशेषेण सिनोति नाम पुरुषं बध्नाति इति विषयः. माऊली रमनाथ भगवान की जय. हे विषय नेहमी दुःख देतात. नको रे बाबा, नकोच हे विषय. हे विषय अतिशय घातक आहेत. श्री गणेश स्तवन स्तोत्रात या विषयाबद्दल आणि या विषयांच्या दुःखाबद्दल वर्णन केले आहे. हो, चमचेगिरी करणे, वाईट बोलणे हेच खरे वाईट विषय असतात. कवी म्हणतात, विषय गोड हे लागले मनाला. विषय गोड हे लागले मनाला. अतिशय घातक आहेत. म्हणून आपला विषय नारायण असा झाला पाहिजे. हो, नारायण नाही तर, ती माऊली नाही तर आपले कसे होते ते आपणच तपासून पहा. आपण मृगशाळामागे धावताना कर्तव्यातला आनंद विसरलो. स्वतःमध्ये मग्न राहून दुसऱ्यांचा विचार विसरलो. सतत धावताना थोडा वेळ थांबायला विसरलो. हो, जागेपणी सुख मिळवण्याकरिता सुखाने मात्र झोपणं विसरलो. श्रोते हो, या कलियुगामध्ये हरिनाम घेतल्याशिवाय राहू नका. त्या माऊली आईचं नामस्मरण केल्याशिवाय राहू नका. हो, या नामामध्ये, या रामनामामध्ये केवढी ताकद आहे पहा. एक छोटासा किस्सा आपल्या समोर सांगते. तर त्याचं काय झालं, आपल्या सर्वांना गोंदवलेकर महाराज माहितच आहे, हो की नाही? आपले महाराष्ट्रीयन भक्त म्हणतात ते एकदम हुशार. खरंच बरं वाटतं मला. तर गोंदवल्याची एक बाई आपल्या लहान मुलासोबत परदेशात प्रवास करणार होती. तर ती विमानतळावर पोहोचली. आता जवळचा विमानतळ कुठला? मोपा. तर अशा विमानतळावरती पोहोचली. विमानामध्ये चढली रुडूशा मुलाला घेऊन. आणि याच्यापेक्षा जरा लहान होता तो मुलगा. ही आता बसली आहे ना, त्याच्यापेक्षा जरा लहान. असो, तर झालं, विमानामध्ये चढली आणि विमानाने उडान घेतली. श्रोते हो, हे विमान जरा मध्यांतरला गेल्यानंतर, जरा वर गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की विमानामध्ये काहीतरी फॉल्ट आली आहे.
विमान डॅमेज झालंय, काहीतरी मोडलंय, बिघडलंय त्या विमानामध्ये. आता करायचं तरी काय, असं जाहिरात केली, म्हणजे अनाउन्समेंट केली त्यांनी. आणि ही अनाउन्समेंट केल्यानंतर, सांगितल्यानंतर सगळेजण घाबरले, रडू लागले. हो, घाबरणारच ना, विमानामध्ये फॉल्ट आणि विमान मोडले तिकडेच वरती. बिचारे रडतात सगळेजण. आणि ही गोंदवल्याची बाई पण आपल्या लहान मुलासोबत होती. श्रोते हो, ती सुद्धा फार घाबरली, रडू लागली. आता काय करायचं सुनेना. पण नंतर असं त्यांना सांगण्यात आलं की आपण सगळ्यांनी पॅराशूटाचं जॅकेट घालायचं आहे आणि खाली उडी मारायची आहे. श्रोते हो, शेवटी हा एकच उपाय त्यांच्याकडे राहिला होता, आणखी काही नाही. तर घाई गडबडीने ते पॅराशूटाचं जॅकेट घातलं. या बाईने सुद्धा, गोंदवल्याच्या बाईने ते पॅराशूटाचं जॅकेट घातलं आणि खाली उडी मारली. श्रोते हो, कसं असतं पहा. ही बाई जराशी खाली आल्यानंतर, एका हाताने मूल पकडलेला होता, तर ही जराशी खाली आली. नंतर तिच्या ध्यानात आलं, लक्षात आलं की पॅराशूटाचा जॅकेटाचा जो बटन असतो ना, तो नीट लागलाच नाहीये. हो, यांच्या चेहऱ्यावरचा आता भाव पहा कसे ते. यांच्यावरती जर असं आलं तर त्या बाईवरती काय झालं असणार. तर ती बाई खूप रडू लागली. हो, आणि काय करणार, घाबरले. एक मूल आहे हातामध्ये आणि बटन तर तुटला. आता बटन तुटला म्हणजे नेमकं मृत्यूच जवळ आहे. तर श्रोते हो, क्षणभर तिने आपल्या मनाशी विचार केला. ती म्हणू लागली की आता जर का मला तारणारा कोणी असेल तर तो फक्त आणि फक्त माझा राम आहे, आणि कुणी मला तारणार नाही, आणि कुणीही नाही. आणि श्रोते हो, तिकडेच तिला जप सुरू केला. राम राम जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, राम जय श्रीराम. श्रोते हो, या रामनामामध्ये, या आईच्या नामस्मरणामध्ये केवढी ताकद आहे का. शेवटी रामनाम हाच रामबाण उपाय आहे. सुदैवानं खाली जमिनीवर ही बाई नामस्मरण करीत आहे वरती, पण खाली जमिनीवर कापसाने भरलेला ट्रक उभा होता. आणि ही बाई येऊन थेट त्या कापसाने भरलेल्या ट्रकामध्ये पडली. कापूस मऊ असतो की नाही, आणि पहा तिचं जे मरण होतं ते टळलं फक्त रामनामामुळे. आणि काहीच नाही श्रोते हो. म्हणून येता जाता, उठा बसता, ज्या वेळी वेळ असेल त्या त्यावेळी माऊली आईचं, रवळनाथाचं नामस्मरण करा, नाव घ्या. श्रोते हो, आता पहा, कुठलीही गोष्ट अति केली तर ती माती होते की नाही. आईस्क्रीम खाल्लं तर सर्दी होते ना. खाते ना तू आईस्क्रीम. हा, तर आता गोड फार खाल्लं तर डायबिटीज होते. तसंच फेसबुक जास्त युज केला फोन मध्ये तर आपली जी बुकं आहेत, आध्यात्मिक बुकं म्हणजे पुस्तकं, त्याच्यावरती आपण लक्ष देत नाही. हा, तसंच इंस्टाग्राम जर जास्त युज केला तर इथे गोष्टी इन्स्टॉल व्हायला वेळ लागतो. अपवाद सोडा, आपल्याला म्हणत नाही मी, तरुण मुले इथे आहेतच, नाहीतर मला म्हणणार ते कीर्तनकार आले होते आणि आपल्याला असं म्हणून गेली. आपल्याला म्हणत नाही. तर अर्थात कुठलीही गोष्ट अति केली तर ती माती होते. पण नामस्मरण, नामजप असे आईचे कार्यक्रम, कीर्तनाचे कार्यक्रम, मागे 2 दिवस प्रवचनाचे कार्यक्रम होत होते, तर असे कार्यक्रम अति केले निगुड्या गावाने तर ते माती होणार नाही, जीवनाचे मोती होणार, जीवन मोत्यासारखं होणार. हे कायम लक्षात ठेवा. श्रोते हो, आता रामाचा विषय आलेलाच आहे आणि इथे काय पुनःप्रतिष्ठापना, मूर्ती प्रतिष्ठापना आहे. तर आता एक छोटीशी तुम्हाला म्हणजे काय म्हणतो आपण, किस्सा असं नाही, इतिहास सांगू इच्छिते. कदाचित आपल्याला तो माहितीही असेल. तर गेल्या 22 जानेवारीला काय घडलं होतं 2024च्या, तर अयोध्येमध्ये मूर्ती प्रतिष्ठापना झाली होती रामाची. तर श्रोते हो, याचाच इतिहास आहे तो. पुराण काळात कौशल नावाचं राज्य होतं आणि त्या राज्याची राजधानी होती अवध. कालांतराने तिला अयोध्या असं नाव पडलं आणि इथेच प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. पण प्रभू श्रीरामांचे पूर्वज विवस्वन आणि वैवस्व मनु यांनी अयोध्येत प्रथम राज्य स्थापित केले. श्रोते हो, सूर्यवंशाच्या 44 पिढ्यांनी इथे राज्य केले.
पण 44वी पिढी म्हणजे शेवटचा राजा मात्र तो अभिमन्यूच्या हाती महाभारताच्या युद्धात मारला गेला, ते मरण पावले आणि अयोध्या उजाड झाली. पण प्रभू श्रीरामाचं जन्मभूमीचं अस्तित्व तिकडे कायमचंच होतं, टिपून होतं. त्यामुळे कालांतराने उज्जैनचा राजा सम्राट चक्रवर्ती विक्रमादित्य हा शिकार करत असताना अयोध्येमध्ये पोहोचला. श्रोते हो, तेव्हा अयोध्या एक फक्त जंगल होतं, कुठली अशी लोकवस्ती तिकडे नव्हती, जंगल. त्यामुळे हे शिकार करण्यासाठी राजा आले होते. विश्रांतीसाठी त्यांनी गर्द सावलीचे झाड बघितले आणि त्या झाडाखाली विश्रांती करू लागले. पण श्रोते हो, ही विश्रांती करत असताना त्यांना काहीतरी भास झाल्याचं जाणवलं, काहीतरी चमत्कार असल्याचं जाणवलं आणि त्यांना काहीच सुचेना. नंतर कालांतरा म्हणजे काही दिवसांनी त्यांनी तिकडच्या साधू संतांना घडल्या प्रकाराबद्दल सांगितलं की अहो बाबा, मला असं असं होतं, भास होता, चमत्कार होता, असं का म्हणून. तेव्हा त्या साधू संतांद्वारे या राजा विक्रमादित्य यांना कळलं की ही प्रभू श्रीरामांची अवनभूमी आहे, म्हणजेच अयोध्या आहे. अहो, हे कळता क्षणीच त्यांनी तिकडे विहिरी बांधल्या, महाल बांधले आणि एक भव्य मंदिर बांधलं. अहो, हेच ते अयोध्येमधलं राम मंदिर. पण श्रोते हो, कालांतराने मुघलांचे भारतावरचे हल्ले वाढू लागले. त्यांनी मथुरा, काशी, अयोध्या लुटली, तिकडच्या पूजनांची हानी केली, मूर्त्या तोडफोड केल्या. पण इतकी सगळी वादळ सहन करून देखील अयोध्येमधलं प्रभू श्रीरामांचं मंदिर तसंच टिकून होतं. पण नंतर मुघलांनी भारताचा ताबा घेतला. त्यांनी अयोध्या आणि अयोध्येमधलं राम मंदिर मोडण्याच्या मोहिमा सुरू केल्या. नंतर 1527 ते 1528 या दरम्यान मुघल बादशाह बाबरचा सेनापती मीरबंकी हा अयोध्येमध्ये पोहोचला आणि राम मंदिरावर त्यांनी बाबरी मशीद बांधली. श्रोते हो, ही मशीद बांधल्यानंतर वाद सुरू झाले. रामांचं मंदिर की मशीद आहे, काय नक्की काय आहे. नंतर 23 डिसेंबर 1949 रोजी या वादग्रस्त जागेवर प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता यांच्या मूर्त्या आढळल्या आणि या वादाने एक नवीन वळण घेतलं. नंतर 1992 रोजी आपले कारसेवक अयोध्येमधले दाखल झाले आणि 11:50 ते घुमटावर चढले मशिदीच्या आणि 4:30 वाजेपर्यंत मशीद उद्ध्वस्त केली. श्रोते हो, ही मशीद उद्ध्वस्त केल्यानंतर पूर्वीच्या राम मंदिराचे म्हणजे आपल्या राम मंदिराचे राजा विक्रमादित्य यांनी बांधलेल्या राम मंदिराचे काही अवशेष तिकडे सापडले आणि पूर्वी राम मंदिर होतं हे पुराव्यासहित सिद्ध झालं. नंतर 5 ऑगस्ट 2020 मध्ये माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिकडे अयोध्येमध्ये भूमिपूजन करण्यात आलं. आणि आनंदाची गोष्ट ही आहे की आपल्या गोव्यातील माती सुद्धा तिकडे भूमिपूजनासाठी गेली होती. आणि राम मंदिर म्हणजे गेल्या 22 जानेवारीला 2024च्या तिकडे मूर्ती प्रतिष्ठापना झाली. एकदा जोरात म्हणूया, प्रभू श्री रामचंद्र की, प्रभू श्री रामचंद्र की, प्रभू श्री रामचंद्र की, माऊली माता की. म्हणून श्रोते हो, हरिनाम घेतले पाहिजे. या हरिनामावर एक सुंदर असा अभंग. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा.
तो महिषासूर उन्मत्त झाला होता. कसा स्त्रीला कमी लेखत होता. स्त्री काहीच नाहीये, मी श्रेष्ठ आहे आणि स्त्री मला काय मारणार. ब्रह्मदेवाने त्याला सांगितलं की एक स्त्री तुला मारणार. पण महिषासूर हा स्त्री मला मारणार, तिला ताकद कुठे आहे, ती असा बलवान आहे, पराक्रमी आहे आणि ती स्त्री मला मारणार. हो शक्यच नाही. काय सांगतात तुम्ही ब्रह्मदेवा. शेवटी काय घडलं, या देवीने आपले अनेक रूप घेतली. माऊली आईचं महिषासुरमर्दिनी झाली शेवटी ती. आणि शेवटी महिषासुराचा वध केला आणि नंतर तो राक्षस सुद्धा देवीला शरण गेला. आणि शेवटी शेवटच्या श्वासामध्ये शेवटी त्यांनी काय सांगितलं पहा की देवी माझं चुकलं, मला क्षमा कर. आता माझं फक्त म्हणणं एकच आहे, माझ्या नावाशी तुमचं नाव जोडा, माझा उद्धार केला. हो आपली देवी तिने तथास्तु म्हटलं आणि महिषासुराचा असं पाय दाबून वध केला. आणि या आईला नंतर महिषासुरमर्दिनी हे नाव पडलं आणि ती दुर्गा आई. दुर्गा म्हणा, दुर्गा म्हणा, दुर्गा म्हणा, दुर्गा म्हणा, हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, गोविंद गोपाल हरी नारायणा, गोविंद गोपाल हरी नारायणा, गोविंद गोपाल हरी नारायणा, हरी नारायणा, हरी नारायणा. तर श्रोते हो, अशी आपल्या दुर्गा आईची किंवा माऊलीची कथा आहे. म्हणजे आता थोडक्यात मी तुम्हाला सांगितली ती. मुख्य आख्यानाकडे आता आम्ही वळणारच आहोत. तर पण तत्पूर्वी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. इथे पाहिली आहे मी, खरंच खूप बरं वाटलंय. एरवी मी कीर्तनाच्या शेवटी सांगते हे सगळं, पण मला तुमच्यासारख्या भाविक लोकांना, भाविक भक्तांना पाहून राहवलं नाही. कसं आहे, कुठलीही गोष्ट करण्यासाठी एकी हवे. आता जर नात्यात एकी नाही तर काहीच किंमत नाही. मगाशी आपले काकू मिळालेले मला, तर त्यांनी कसं आपलं 7 जणांचं म्हणजे 7 भाऊ असं कुटुंब आहे म्हणून सांगितलं. खरंच खूप बरं वाटलं. अशी एकी असते आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भाविक भक्तांमध्ये.
त्यामुळे आपल्या सर्वांकडे पाहून मला एकच गोष्टी करावीशी वाटते, ते म्हणजे जोरात टाळ्या आपल्यासाठी. खरंच खूप बरं वाटतं मला. आणि कसं आहे, मातीने एकी केली तर वीट बनते, हो की नाही? हो, वीट म्हणजे काय? निगुडे गावात तर गुणे वापरतच नाही, विटा वापरतात. मगाशी मला त्या काकू सांगत होत्या. पहा किती चांगली गोष्ट आहे. ती म्हणू लागली की गावाबाहेर सुद्धा आपण घर बांधलं तर विटांपासूनच बांधतं, आणि हे देऊळ सुद्धा मला वाटतं विटांपासूनच बनलंय. तर विटाचा इथे विषय आलाच, लगेच मला सुचलं ते सांगते. मातीने एकी केली तर वीट बनते, विटीने एकी केली तर भिंत बनते, मंदिर बनते, आणि त्या भिंतीने एकी केली की घर बनतं. आणि श्रोतेहो, आपल्या निगुड्या गावातील लोकांनी एकी केली तर असे हे कार्यक्रम घडवून येतात. खरंच खूप बरं वाटलं मनाला. माझ्याकडे शब्दच नाही खरं तर. आता आपण आख्यानाकडे वळूया, पण तत्पूर्वी कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे आपण थोडा वेळ नामस्मरण करूया. या नामस्मरणाकरिता सर्वांनी ताठ बसावे, डोळे मिटावे. हाताने मगाशी जोरात टाळ्या वाजवल्या ना, तशा मोठ्याने टाळ्या वाजवा, टाळी घाला आणि मुखाने त्या आईचं नामस्मरण करा. Kalay. Tayo ko Nó có hàng ní cả sân đạo cũng chân đạo này Thì ông này nè. cô cũng lao đèn cặp नामस्मरण करूया. cũng là nè Là माऊली देवजला सत्संगालो शरणला, माऊली देवजला सत्संगालो शरणला, माऊली देवजला सत्संगालो शरणला, माऊली देवजला सत्संगालो शरणला, रमणाका देवजला सत्संगालो
आख्यानाला सुरुवात करूया. सगळेजण कसे तल्लीन झाले होते. आपल्याच सारख्या एका भक्ताची आपण एक कथा जाणून घेऊया. तर कसं दुपारचे 12 वाजले होते आणि आपल्यासारखा एक भक्त भगवंतासमोर उभा आहे. तो संवाद सुरू आहे त्याचा भगवंताशी, प्रार्थना करत आहे. तो म्हणतोय कसं पहा, देवा मी ज्या आता पदावर आहे ना, त्या पदाचा अहंकार मला होऊ देऊ नकोस. मला कायम तुझ्या चरणाची सेवा करू दे. दास्य तुझ्या चरणाचं, तू देव मी भक्त ऐसे करी. असं करत असताना दारावर ठक 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 करणं आवाज आला. असा तर हा आवाज आल्यानंतर हे सद्गृहस्थ आपल्यासारखे दार उघडण्यासाठी गेले. हो, त्यांनी दार उघडलं आणि पाहतो तर काय, दारासमोर घरासमोर भला मोठा जनसमापुड आहे. हो, इतकी माणसं पहा, कीर्तनालाच आलेली पहा किती माणसं आहेत. आणि तो तर भला जनसमूह होता. आणि हे माणसं उभे आहेत आणि त्यांच्याकडे काहीतरी आशेनं पाहत आहे. या सद्गृहस्थांकडे काहीतरी मिळेल या दृष्टीनं पाहत आहे. तर श्रोते हो, ही माणसं कोण होती? तर पंढरपूरच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतली लोक ती दामाजी पंतांकडे मदतीसाठी आली होती. आता आपण दामाजी पंतांचं विठ्ठलाचं आख्यान पाहणार आहोत. तर झालं, ही माणसं होती. बाहेर दामाजी पंत पण होते. हो, म्हणतात कसे पहा, पंत पंत आम्हाला मदत करा, आम्हाला मदत करा. हो, काहीतरी द्या, काहीतरी द्या, थोडं तरी काहीतरी द्या. घरात अन्नाचं एक कण नाही, धान्याचं एक कण नाही, आपण उपाशी आहोत, काहीतरी द्या, थोडं तरी द्या. आता आपण म्हणणार की ही माणसं दामाजी पंतांकडे धान्य मागण्यासाठी का आली होती? तर श्रोते हो, त्याचं असं घडलं होतं, काही दिवसांपूर्वी बादशाने फरमान सोडला होता की हिंदूंनी पिकवलेलं धान्य हिंदूंना द्यायचं नाही, फक्त आणि फक्त मुस्लिम बांधवांनाच द्यायचं. बांधवांना, हिंदूंना त्यातलं एक कणही द्यायचं नाही. श्रोते हो, हा तर अन्याय आहे ना. शेतामध्ये राब राबायची आपली हिंदूंची माणसं लोक, आणि शेवटी त्यांनाच धान्य नाही. आणि हा बादशाह म्हणतो आपल्या मुस्लिमांना द्यायचं, पण त्यांना द्यायचं नाही. म्हणून श्रोते हो, ही माणसं दामाजी पंतांकडे, आणि दामाजी पंतांकडेच का, नुसतं देवदेव म्हणून चालत नाही, काहीतरी कष्ट करायला हवं, मेहनत करायला हवी. नंतर ती माऊली आई, तो रवळनाथ भगवान विठ्ठल आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये यश देतो. आता कुठलंही कार्य करायचं असेल त्याला पूर्वतयारी पाहिजे. आता पुन्हा प्रतिष्ठापना आहे, तर किती महिन्यांपूर्वी आपण ते काम करत असाल. हो, आपल्या जोशी सरांनी तर दादांनी 4 महिन्यापूर्वीच कीर्तन ठरवलं होतं, तुम्हाला यायचंय म्हणून. पहा किती पूर्वतयारी लागते ती. तसंच नुसतं देव म्हणून चालत नाही, काहीतरी कष्ट करायला हवं, मेहनत करायला हवी. म्हणून दामाजी पंत उत्तम भक्ती करायचेच, पण आपलं पोट चालवण्यासाठी, घर चालवण्यासाठी त्या बादशाहकडे कामाला होते. आणि या बादशाने विश्वासाने त्यांच्याकडे धान्य ठेवलं होतं आणि खडसावून सांगलं की हे धान्य तुझ्या हिंदू माणसांना देऊ नकोस, फक्त आणि फक्त मुस्लिमांना दे. हा अन्याय आहे ना श्रोते हो. नंतर ही माणसं आली दामाजी पंतांकडे, आणि पंत आम्हाला थोडं तरी द्या, काहीतरी द्या. या मुलांचे हाल पाहवत नाही. ओ पहा तुमच्याकडे कशी बघताय, बायका पदर पसरताय, हो द्या, काहीतरी द्या. पण दामाजी पंत त्यांना धीर देतात, म्हणू लागले हा, अरे बाबांना रडू नका, तो पांडुरंग आहे, तो विठ्ठल आहे ना. प्रत्येक वाक्यामध्ये, प्रत्येक मुखात त्यांच्या हेच ना, तो पांडुरंग आहे, तो विठ्ठल आहे. आणि असं म्हणून त्यांना धीर देऊन दामाजी पंत एका हाताने धोतर पकडलं यांनी, आणि लुटू करून घरात आले. आता घरात कशासाठी? तर पत्नींना विचारण्यासाठी. आपलं पण तसंच आहे ना, पत्नीशिवाय आपलं पान देखील हालत नाही, पाय सुद्धा टाकत नाही आपण, हो की नाही? हसू आलं म्हणजे हो. हा, तर दामाजी पंतांचं सुद्धा तसंच होतं. ते आले तिकडे आणि पत्नीला घडलेला प्रकार सांगू लागले. अगं बाहेर माणसं आली, आता करायचं तरी काय? पत्नी जरा वरचढ होती. ती म्हणते अहो काय तुम्ही करायचं म्हणून विचारतात, ज्यांचं धान्य त्यांना देऊन टाका, उगीच माझ्या डोक्याला दाब, एवढे
गोष्टी मला विचारताय, मला काम आहे, चला बघू. आपण पण तसंच म्हणतात ना. हा बघा, हो म्हणाले. हा तसंच त्यांच्या पत्नीने सुद्धा म्हटलं. आणि पण हे पुन्हा पुन्हा त्याला सांगतात, अगं पण बादशाह. पत्नी म्हणते, अहो काय तुम्ही बादशाह बादशाह म्हणता. आपला बादशाह फक्त एकच आहे. कोण आहे? तर तो पंढरपूरचा पांडुरंग आहे. श्रोते हो, आपला बादशाह फक्त एक आहे. ती माऊली आहे, रवणात आहे, भगवंत आहे, मिनिस्टर वगैरे आहेत. पण जगाचा मिनिस्टर कोण आहे? तो भगवंती रवणात आई आहे, आपली माऊली आई आहे. त्यांचं पण तसंच होतं. पत्नी म्हणाले, अहो त्यांच्यावर अन्याय होतो, त्यांना एकदा धान्य देऊन टाका तुम्ही, चला आमच्या डोक्याला नुसता धाप. असं म्हणून पत्नींकडून धीर आला आणि दामाची पंत आनंदाची बातमी सांगण्यासाठी तिथे आले. आपले आनंद सर सुद्धा इथे आहेत. तर ती आनंदाची बातमी सांगण्यासाठी तिकडे आले. आणि कसे त्यांच्या गतीवरनं लोकांना प्रगती कळली. स्मित हास्य ठेवत येतात आणि लोकी काय म्हणतात तसं पहा. हो दामाजी पंत आले, चेहऱ्यावर स्मित हास्य आहे, काहीतरी चांगली बातमी आहे. बुवा उठा उठा, रडू नका रडू नका. दामाजी पंत आले 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 असे दारावरती उभे राहिले, कमरेवरती हात ठेवला आणि म्हणू लागले, झालं आपलं काम, आता आपल्याला चिंता करायची गरज नाही. तो पांडुरंग आहे, तो विठ्ठल आहे. आणि आपल्या कमरेला लावलेली जी चावी होती कोठारीची, ज्याच्यामध्ये धान्य ठेवलं होतं बादशहाने, ती चावी काढली आणि थेट फेकली. कृष्णाची पंत या लोकसमूहामध्ये होता त्या माणसाकडे फेकली आणि सांगितलं, जा रे कोठार उघड. कृष्णाची पंत कोण होता? तर तो बादशहाकडे कामाला होता, पण दामाची पंताच्या हाताखाली काम करायचा. झालं, चावी फेकली आणि कोठार उघडलं. होते कोठार उघडल्यानंतर पाहतो तर काय, धान्याच्या मोठमोठ्या पिशव्या तिकडे होत्या. कवी म्हणतात, गोड्या गाड्या पार, धान्य लुटताती अपरंपार, करीत दया जय जयकार, माऊली माता की जय. क्या बात आहे. तर श्रोते हो, झालं, त्यांनी कोठारा उघडलं आणि प्रत्येक जण प्रत्येक माणूस धान्य घेऊन जातात. पण तत्पूर्वी तिथे उभा असलेल्या दामाजी पंतांच्या चरणावर आपलं मस्तक ठेवतात आणि म्हणतात, पंत पंत हो, खूप उपकार झाले, खूप उपकार झाले. हे उपकार आम्ही कधी फेडू शकणार नाही, कधी नाही. खूप उपकार झाले हो, खूप उपकार झाले. पण पंत म्हणतात कसे, हो नाही, माझं नाही, माझं नाही. तो पांडुरंग आहे, तो विठ्ठल आहे, त्याला पहा, तो काहीतरी करेल. आणि त्यांनी केलंय ना, मग घ्या त्याचं नाव आणि लुटा हे धान्य. हाताने काम, मुखाने नाम. आणि श्रोते हो, प्रत्येक जण हाताने काम करतात, पण मुखाने विठ्ठल विठ्ठल नामस्मरण. कवी म्हणतात कसे पहा, विटेवरी उभा त्याचा काटेवरी हात, पूर्ण ब्रह्मा पंढरीनाथ. विटेवरी उभा त्याचा काटेवरी हात, पूर्ण ब्रह्मा पंढरीनाथ. विटेवरी उभा त्याचा काटेवरी हात, पूर्ण ब्रह्मा पंढरीनाथ. विटेवरी हात, पूर्ण ब्रह्मा पंढरीनाथ, पूर्ण ब्रह्मा पंढरीनाथ, पूर्ण ब्रह्मा पंढरीनाथ. हो, झालं, सगळ्यांनी धान्य लुटलं म्हणजे घेऊन जाणे. वा, पहा कसं असतं ते. कीर्तनामध्ये असेच रंग भरवायचे असतात. एक म्हणजे प्रेक्षकांची दात, मगाशी आपण देत होतात ती, आणि कलाकारांची आपल्या अशा साथ. खरंच खूप बरं वाटतं. मोठे कलाकार आहेत, गोव्यातील नामांकित कलाकार, महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक त्यांनी अशी कीर्तनाची सेवा म्हणा, भजन सेवा, उत्तम शिक्षक आहेत. मला राहवलं नाही म्हणून आताच सांगितलं त्यांच्याबद्दल. आणि अतिशय प्रेमळ स्वभावाचे. झालं, त्यांनी कोठारा उघडलं, धान्य घेऊन गेले ते. आणि हे धान्य संपण्यासाठी ना संपूर्ण 7 दिवस लागले होते. किती? 7. हो, पहा किती धान्य होतं जे संपण्यासाठी 7 दिवस लागले होते. आणि जेव्हा हे धान्य गेलं तेव्हा दामाजी पंतांच्या चेहऱ्यावर ना एक वेगळं समाधान दिसून आलं. आणि जे समाधान केव्हापासून लपलं होतं, जेव्हापासून बादशहाने फरमान सोडला
तुला द्यायचं नाही. श्रोते हो, दामाजी पंतांचं समाधान गेलं होतं आणि जेव्हा धान्य गेलं पुन्हा समाधान आलं. कसं असतं, जो चांगले कार्य करतो ना माणूस, त्याला खाली कसं खेचायचं हे जरा आपल्याकडे जास्तच पाहायला मिळतं. अपवाद सोडा, आपल्याला म्हणत नाही माऊली आईचे भक्तगण आहातच आपण, आपल्याला म्हणत नाही, पण काही लोक अशी आहेत आजच्या कलियुगामध्ये. दामाजी पंतांच्या वेळेला सुद्धा असं होतं. हो, मुद्दामून उलटं पत्र लिहिण्यात आलं की तुम्ही दिलेलं धान्य लुटलं नव्हे, इकलं आणि त्याचे पैसे घेतले. छोटे हो, हे कोणी लिहिलं होतं पत्र? तर मगाशीच त्याचा उल्लेख झाला, कृष्णाजी पंत. तो बादशाहकडे कामाला होता, पण दामाजी पंतांच्या हाताखाली काम करायचा आणि त्याला काय हवं होतं? त्यांचं पद हवं होतं. पण चांगले कार्य करून नको, चांगले कार्य करून प्रमोशन नको, वाईट कार्य करून प्रमोशन हवं होतं. आणि झालं तसंच. हे पत्र त्यांनी पाठवलं बादशाहकडे. हो, बादशाहनी पत्र वाचलं आणि लगेच फर्मान सोडला. ले आओ उस दामाजी पंत को हाथ और पांव बांध के, हमारी परवानगी बिना धान्य देने की उसकी हिम्मत कैसे हुई? ले आओ उसे, अभी के अभी ले आओ, हम उसे शिक्षा करेंगे. आणि श्रोते हो, असं झालं आणि 4 माणसं पाठवली त्यांना घेऊन येण्यासाठी, दांड्या मोठमोठ्या घेऊन आणण्यासाठी. आणि ही माणसं पोचली दामाजी पंतांकडे थेट दुपारी बरोबर 12 वाजता. दामाजी पंत त्यावेळेला जेवायला बसणार होते. त्यावेळी ठक 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 करून आवाज आला, दामाजी पंत, दामाजी पंत, दरवाजा खोलो, दरवाजा खोलो दामाजी पंत. आणि श्रोते हो, त्यांनी दरवाजा उघडला आणि पाहतो तर काय, ही 4 माणसं मोठमोठ्या दांड्या घेऊन आली होती आणि म्हणू लागले, दामाजी पंत आपल्यासारखे शांत, क्या काम है? त्यावर ही माणसं म्हणतात, आपके लिए फरमान है, फरमान. फरमान? कैसा फरमान? लो पडो. पत्र दिलं त्यांच्याकडे आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की दामाजी पंतांनी धान्य दिलंय, म्हणजे लुटलंय नव्हे, इकलं आणि त्याचे पैसे घेतले माझ्या परवानगीशिवाय. आता त्यांना शिक्षा करणार, घेऊन या. हे पत्र त्यांनी वाचलं आणि म्हणू लागले, अभी जाना है? हाँ, अभी जाना है, कोई बहाना नहीं चलेगा, चलो 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 जल्दी चलो. आणि श्रोते हो, त्यावेळी हे म्हणा लागले आपले दामाजी पंत, हो पहा, अभी दोपहर के 12 बजे है, दुपारचे 12 वाजले आहेत. आपण काय करूया, ऊन उतरलं की 4:30 वाजता निघूया. आपण आता हमारे यहाँ भगवान को भोग चढ़ाया जाता है, म्हणजे प्रसाद रहता है, जेवण आहे आमच्याकडे, ते जेवूया आणि ऊन उतरलं की नंतर मग जाऊया. आता श्रोते हो, जेवणाचा विषय आला नाही, कसं म्हणणार? एकतर दुपारची वेळ, पोटात कावळे ओरडतात, काही करेना. अहो, एकतर ही कामचोर माणसं त्या बादशाहने पाठवलं म्हणून आली होती, नाही तर ती यायची नाही. ते म्हणाले, हा हा हा, खाके नाही जाते, म्हणजे जेवणच जाऊया आपण. काय या बादशाहना कैट, त्यांना सांगूया दामाजी पंत आम्हाला उशिरा भेटले म्हणून आम्ही यांना उशिरा घेऊन आलो. पहिला आपण जेवणाचा आनंद घेऊया, चला चला चला. छोटे हो, पहा कसली माणसं, आपल्याच बादशाहाबद्दल काही उलट बोलतात. ते झालं, मग जेवायला बसली. पण कसं असतं, संतांकडचं सात्विक अन्न खाल्लं ना की वृत्तीत फरक पडतो. आपण काय खातो, काय बोलतो ना, त्याच्यावर आपले विचार अवलंबून असतात. नाही नाही ते खाणाऱ्यांचे विचार नाही नाही ते असतात. जो तामसिक अन्न जेवतो त्याचे विचार तामसिक असतात, जो राजसिक अन्न जेवतो त्याचे विचार राजसिक असतात, आणि जो सात्विक अन्न आपल्यासारखा जेवतो त्याचे विचार सात्विक असतात. पहा, तुमच्या बोलण्यावरच आम्हाला कळतं. मगाशी त्या आई म्हणू लागल्या की आम्हाला किती वेळ झाला की आम्ही बसून आहोत, म्हणजे कीर्तनासाठी. ही कीर्तनाचं प्रेम श्रोते हो, खरंच खूप बरं वाटलं. झालं, मग जेवायला बसले. आता वृत्तीत फरक पडला होता आणि जी स्वयंपाक करणारी जी स्त्री असते ना, तिनं चांगल्या मनानं स्वयंपाक करावा आणि समजा मनात शिव्या घालत घालत स्वयंपाक केला. हा हा, चपात्या पण मीठ लाचायच्या, भाजी पण मीठ चरायची आणि आले मोठे चमचमीत जेवायला, हे मोठे आले, असं म्हणून जर स्वयंपाक केला तर तो स्वयंपाक अंगी लागत नाही. हो, हसतात,
अपवाद सोडा, आपल्याला म्हणत नाही मी, आपण चांगली माणसं आहातच. मगाशी त्या ताई म्हणत होत्या की कुठल्याही गावामध्ये कार्यक्रम असला की आपणच जेवण बनवतो, म्हणजे आपल्या स्त्रियाच, नाहीतर पुरुषांना तिकडे हसू आलं लगेच, म्हणून मी त्यांची लगेच बाजू मांडली. झालं. पण माझ्या पदरचं वाक्य सांगत नाही मी, देवी भागवतातला प्रसंग सांगते. समजा घरात भांडण झालं तर त्या दिवशी त्या स्त्रीने स्वयंपाक करू नये का? त्या भांडणाचे जे सिम्पटम्स असतात ना, त्या पदार्थामध्ये मिसळतात आणि तो पदार्थ आपल्याला अंगी लागत नाही. म्हणून घरातल्या स्त्रियांनी चांगल्या मनानं, आपल्यासारख्या चांगल्या मनानं स्वयंपाक करावा. आणि अशा ठिकाणी, देवीच्या ठिकाणी असतं जे स्वयंपाक, ते जेवण पहा आपल्याला किती चांगलं लागतं. मे बी आपण शिरा तो शिरा किंवा डाळ ती डाळच असते, आमटी म्हणतात ना इकडे, तीच असते. पण घरातली आणि इकडची भात किती फरक जाणवणार. इकडची आपल्याला छान लागणार कारण प्रेमाने बनवली असते, एकीने बनवली असते. असं सगळेजण जेवायला बसले आणि म्हणतात कसे पहा, मुस्लिमांची आलेली 4 माणसं, हा क्या बढ़िया खाना है यार, ऐसा खाना तो हमने पहले कभी नहीं खाया, कभी नहीं खाया. दामाजी पंत के बेगमने, बेगम म्हणजे पत्नी, यांनी काय मिसळलं असेल या जेवणामध्ये. बोट चाटत चाटत निचक्या मारत जेवतात. इतक्यात दामाजी पंतांना त्यांनी विचारलं, दामाजी पंत, आपकी बेगम ने इसमें क्या मिला है? तुमच्या पत्नींनी काय मिसळलं आहे याच्यामध्ये, या पदार्थामध्ये? आपले दामाजी पंत ते म्हणू लागले, कुछ नहीं, सिर्फ प्रेम डाला है, प्रेम. क्या? प्रेम. हो, या मूर्खांना, गाढवांना वाटलं की प्रेम म्हणजे काय, तर आपण मीठ साखर घालतो की नाही चवीसाठी, असंच काहीतरी असणार. आणि म्हणतात, आमच्या पत्नींना सुद्धा आपण जाऊन सांगूया की दामाजी पंतांच्या पत्नीने प्रेम नावाचं काहीतरी जेवणामध्ये मिसळलं होतं, ते तोही मिसळ आणि आपल्याला रोज चमचमीत जेवायला मिळणार. असो, विनोदाचा भाग आहे आणि वृत्तीमध्ये फरक पडला त्यांच्या जेवून. आणि म्हणू लागली, श्रोते हो पहा, पंत हो, तुम्हाला घेऊन जाण्याची आम्हाला मुळीच इच्छा नाही, पण काय करणार, आपण आदेशाने बांधलेले माणसं आहोत ना. पंत म्हणतात, हो काही नाही, माझं म्हणणं फक्त एवढंच होतं की आपण जेवून निघूया, ते उन्हामध्ये नको. 4:30 वाजले, आता ऊन उतरलंय, आता आपण निघूया, मला कुठे न्यायचे तिकडे न्या शिक्षा करण्यासाठी. दामाजी पंत म्हणू लागले. आणि श्रोते हो, त्यांनी नेलं, पण बाहेर पडता क्षणी पाहतो तर काय, घरासमोर भला मोठा जनसुमाळा पुढे होता. कोण होती ही माणसं? मगाशी जी धान्य मागण्यासाठी आली होती तीच आली. आणि म्हणतात, पंत हो, आम्ही नाही जाऊ देणार, नका जाऊ. ज्या माणसानं आम्हाला अन्न दिलं, धान्य दिलं, त्या माणसांना जाऊ द्यायचं? हो, आम्हाला न्या, आमच्यामुळे त्यांना शिक्षा होते ना, नको, आम्हाला न्या त्यांच्याऐवजी. श्रोते हो, दामाजी पंत म्हणतात, हे बाबांनो, बाजूला व्हा. तो पांडुरंग आहे, तो विठ्ठल आहे, नक्कीच काहीतरी करेल. आणि श्रोते हो, बाहेर पडले आणि जरा पुढे गेले आणि म्हणू लागले, बाबांनो, बेदरपूरला जाताना जरा वाकडी वाट केली तर पंढरपूर लागतं. मला माझ्या पांडुरंगाचं दर्शन मिळेल का? का ती मला शिक्षा झाल्यानंतर बादशाह काय शिक्षा देणार हे मला माहित नाही, आणि ती शिक्षा झाल्यानंतर पुन्हा मला पांडुरंगाचं दर्शन मिळेल हेही मला माहित नाही. एक छोटीशी इच्छा आहे माझी, कराल का हो पूर्ण ती? श्रोते हो, त्यांच्या वृत्तीमध्ये चांगलं जीवन फरक पडला होताच. ते म्हणू लागले, हाँ क्यों नहीं, आपने इतना बढ़िया खाना हमको खिलाया है, हाँ चलेंगे हम. आणि श्रोते हो, सगळे 5ही जण, ती 4 माणसं आणि दामाजी पंत पंढरपुरामध्ये निघाले. पांडुरंगाच्या देवळामध्ये पोचले. दामाजी पंत पुढे गेले, मूर्तीसोबत उभे राहिले आणि म्हणू लागले, देवा विठ्ठला पांडुरंगा, अरे माझी चूक नाहीये रे, खरी मी त्यांच्याकडून पैसे नाही घेतले, फक्त माझी माणसं, हिंदूंची माणसं, त्यांच्यावर अत्याचार होतोय, त्यामुळे मी त्यांना धान्य दिले, इतकंच माझं म्हणणं होतं. श्रोते हो, असं सांगतात, पण ते म्हणत नाही की पांडुरंगा मला सोडव, मला वाचव. पहा, न मागे त्याची रमा होय दासी. न मागता देव आपल्याला सगळं काही देतो, ती आई आपल्याला देते. तसंच
हे दामाजी पंत काही मागत नाही, फक्त शेवटी एकच इच्छा मनामध्ये म्हणतात की देवा पांडुरंगा, मला कुठलाही जरी जन्म दिलास तरी तुझ्या पायाकडचा जन्म दे. अगदी कुत्र्याचा जरी दिला तरी तुझ्या दारातला कुत्रा व्हायचा मला जन्म दे. आपण श्रोते हो, हे मागणं मागाय आईकडे, माऊली आईकडे, रवळनाथाकडे. हे एकच मागणं मागितलं, पण म्हणत नाही मला सोडव पांडुरंगा यातून, नाही. आणि असेच परत परतले आणि ते भगवंत जागे झाले. श्रोते हो, आता भगवंत म्हणतात तसं पहा, काय हा दामू म्हणजे दामाजी पंत माझ्याकडे काहीच मागत नाही. आता आपण स्वतः प्रचारात उचलल्याशिवाय मजा यायची नाही, आपल्यालाच काहीतरी करायला हवं. श्रोते हो, भगवंत निघाले आपल्या भक्ताच्या मदतीसाठी आणि बाहेर पडता पडता इतक्या पत्नी मागून आली पळत पळत. पत्नी म्हणजे कोण हो? रुक्मिणी माता. म्हणू लागले, ओ कुठं चाललात? भगवंत म्हणाले भक्ताला भेटायसाठी. पत्नी म्हणते भक्ताला भेटायसाठी आज एवढं? खरं सांगा कुठे चाललात ते? भगवंत म्हणाल अगे बाहेर जाणाऱ्याला असं विचारू नये मागून. पत्नी म्हणते आम्हाला बायका लोकांना पत्नींना पूर्ण अधिकार आहे पतीला कुठं जातात हे विचारण्याचं, हो की नाही हो? हा, त्यांचं पण तसंच होतं. आणि कितीही सांगितलं मी भक्ताला भेटायला जायतो, पण शेवटी रुक्मिणी माता ऐकली, बाबा खरंच हे आता भक्ताला भेटायला जातात. त्यावर भगवंत म्हणाले तू बरं झालं तू भेटलीस ती. एक काम कर, तुझ्याकडे जितके दागिने आहेत ना ते मला सगळे आणून दे, मी तुला त्याचे दुप्पट आणून देईन. पत्नी म्हणते पुरो पुरो पुरो, काय तुम्ही सांगतात? आपण ग्रामीण भाषेमध्ये असंच म्हणतात की नाही, पुरो, हा पुरे पुरे असे म्हणू लागले की सगळे नवरे तसलेच म्हणे, दागिने घेऊन जातात ते जातात, दुप्पटचं नाव पण काढत नाही. अपवाद सोडा आपल्याला म्हणत नाही. झालं, भगवंत निघाले आणि शेवटी रुक्मिणी माता ऐकली नाही, दागिने दिले नाही. नंतर भगवंताने रुक्मिणी मातेची प्राणप्रतिष्ठा लक्ष्मी मातेमध्ये केली आणि भगवंत निघाले हो आपल्या भक्ताच्या भेटीसाठी, दर्शनासाठी, मदतीसाठी. आणि कसे झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. खूप वेळानंतर गाणं घेतलं, दोघेही दिग्गज कलाकार आहेत, त्यामुळे पुन्हा मगापासून मी बोलतच आहे, काही आम्हाला वाचवायची संधीच नाही. त्यामुळे झाला महार पंढरीनाथ, काय देवाची सांगू मात, काय देवाची सांगू मात. झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. भगवंत म्हणाले माझं नाव विठुमा आहे, विठुमा. मी दामाजी पंताचा नोकर आहे, नोकर. त्यावर मी तू का आलास तिथे हे बादशाह विचारतात. हो, माझ्या म्हणजे आमच्या पंतांशी तुमच्याकडे तक्रार केली नाही ना, की त्यांनी धान्य लुटले नवी इकले आणि त्याचे पैसे घेतले, त्याचे पैक द्यायला आलो. पैक बादशाह म्हणतात पैसे? अरे दिसत नाही पैसे, ती इतकी मोठी रक्कम आहे, तुझ्याकडे आहे का? दिसत नाही कुठे. काय कॅश वगैरे म्हणजे कॅश तर नाही असेल तुझ्याकडे, काय जीपे वगैरे करणार, गुगल पे आताच्या काळात आपण करतो ना गुगल पे, काय चेक देणार मला? श्रोते हो, एक चेक बुद्धिबळातला राजाला देतात तो आणि एक चेक बँकेमध्ये आपण टाकतो. असो विनोदाचा भाग आहे. तर भगवंत म्हणाले नाही आपण कॅश घेऊन फिरतो, कॅश. आणि अरे पण हा कुठे आहे? तुझे पैसे तर दिसत नाही, काय चिठ्ठी वगैरे लिहून आलीस तू?
सांगितलं मग. आणि श्रोते हो, मुंड्याच्या मध्ये जी चिठ्ठी आणली होती ते द्यायला जरा भगवंत पुढे गेले, बादशहाच्या जवळ गेले. हा बादशाह म्हणतोय कसा पहा, दूर से मी आता दूर गेली तर माईकवर आवाज येणार नाही, तर दूर से नजदीक पण आणा, नजदीक पण आणा. श्रोते हो, भगवंत म्हणतात या करा. अरे मी जवळ यावा म्हणून माझे कितीतरी भक्त पायवारी करतात, आपल्या निपुण्या गावातील लोक तशी कीर्तनाचे कार्यक्रम ठेवतात, प्रवचनाचे कार्यक्रम ठेवतात, एकीने राहतात. आणि तू माझं साधं नाव न घेता मी तुझ्या जवळ येतोय, तू मला दूरचं म्हणतोस. भगवंत म्हणाले ठीक आहे, दूर से तो दूर से. म्हणजे की मी माझ्या नोकरासोबत पैसे पाठवलेले आहेत, ते तू घे आणि माझ्या नोकराला सोड बाबा. या बादशांना फक्त काय दिसत होते, पैसे, बॅटरी पॉवर पैसे दिसत होते आणि काही नाही. ते म्हणू लागले अरे माझे पैसे कुठे आहेत, दिसत नाही. काय तू जीपे पण करणार नाही, काही नाही, पण मला माझे पैसे दे. श्रोते यांना फक्त पैसे पैसे पैसे. आणि भगवंताने नंतर बटवा काढला ज्यामध्ये रुक्मिणी मातेची प्राणप्रतिष्ठा केली होती, असा उघडला, आडवा केला आणि नंतर करून पैसे गिरू लागले, नाणी गिरू लागल्या. आणि किती पैसे होते ते गिरू होच ना, म्हणजे संपेच ना. कवी म्हणतात कसं रूप घेऊन भगवंत आले. घडलेला प्रकार आता सांगितला आहेतच, पण नंतर पुढे ते पैसे मोजून होईच ना. दामाजी पंतांचे म्हणजे पैसे पाठवले होते ते मोजून होईच ना. आणि नंतर हा पैसे मोजणारा जो माणूस होता तो हळूच बादशाहकडे आला आणि त्याच्या कानामध्ये सांगू लागला. काय सांगतो, बादशाहजी इतने पैसे तो हमारे पास भी नहीं है, आमच्याकडे सुद्धा इतके पैसे नाहीत, काय करूया, राहिलेले पैसे त्यांचे देऊया की ठेवूया. त्यावर बादशाह म्हणतात नाही नाही नाही, काय पैसे द्यायचे राहिले ते पाप लागेल आपल्याला, सगळे ठेव, तो नोकर आहे, काय त्याला कळतंय किती रक्कम, सांग त्याला जाऊन. आणि श्रोते हो नंतर सांगितलं या विठू महाराला, हा झाले तुमचे पैसे झाले. भगवंत म्हणतात काय याडा समजलाय मला, याडा नाही मी, याडा पावती दे, पावती बिगार मी जात नसतो. श्रोते हो नंतर त्यांना पावती दिली आणि त्यामध्ये लिहिलं होतं की तुम्ही नोकरासोबत पैसे पाठवलेले आहेत, ते मिळाले, आता तुम्हाला यायची गरज नाही, तुम्हाला शिक्षा होणार नाही. श्रोते हो पहा भगवंत कसे धावून आले. दामाजी पंत दरबारात पोचले नाही, त्यांना शिक्षा झाली नाही, तो भगवंत तिथे उभा राहिला. जशी ही आई माऊली आई आपल्या रक्षणासाठी उभी राहते, तो भगवंत रवणावर उभा राहतो. झालं. आणि नंतर तिची पावती होते ती भगवंताने विठू महाराने दामाजी पंतांच्या भगवद्गीतेमध्ये ठेवली. आणि जेव्हा येता वाटेत त्यांनी वाचन सोडलं नाही, श्रोते हो भगवद्गीता वाचत होते आणि त्यांना ती पावती सापडली आणि वाचली. श्रोते हो हा काय चमत्कार, हा काय प्रकार आहे, कोण हा विठू, कोणी माझे पैसे दिले. आणि क्षणभर त्याने आपल्या मनाशी विचार केला
ते म्हणू लागले, हा विठू महार दुसरा तिसरा कोणी नसून माझा पांडुरंग आहे, माझा विठ्ठल आहे, आणि कोणी नाही, आणि कोणी नाही. शेवटी हो तसेच ते दरबारामध्ये गेले. आता काही वेळातच तुम्हाला मी आनंदाची बातमी सांगणार आहे. तत्पूर्वी हे संपवते. तिकडे गेले, दरबारामध्ये गेले आणि सांगितलं की माझ्याकडे कोणी विठू महार वगैरे नाहीये, माझा नोकर नाही, कोणी दिले तुमचे पैसे? आणि बादशाह म्हणू लागले, नाही, मला आता त्याला भेटायचंच आहे. त्या विठू महाराला त्याच्याकडे पैसे खूप होते, मला पण मिळणार, आता मला त्याला भेटायचंय. तो पंढरपुरातला आला होता म्हणे. आणि श्रोते हो, त्यांनी ठरवलं की आपण पंढरपुरामध्ये जाऊया. आणि सगळीजण ती मंडळी पंढरपुरामध्ये गेले. आणि या दामाजी पंतांनी त्या मूर्तीकडे बोट दाखवत म्हणू लागली, हेही आहे ना वो विठू? बादशाह म्हणतात, नाही नाही नाही, येतो तुम्हाला खुदा आहे, भगवंत आहे. अरे मला विठू महार पाहिजे. श्रोते हो, या मूर्खाला कोण सांगणार, तो भगवंत आपला रूप घेऊन आला होता म्हणून. पण झालं, हा काही ऐके ना. आणि श्रोते हो, आनंदाची बातमी सांगणार होती म्हणाले होती ना मी, तर ती अशी की काही वेळातच भैरवीला सुरुवात होणार आहे, किंवा भैरवी असली तर भैरवी करणार, नाहीतर इथे थांबणार मी कीर्तनाला. केव्हापासून आपण वाट बघत आहात, बसलेला आहात त्यामुळे. आणि असं म्हणतात ना, कीर्तने बैसता निद्रे नागविले, हो की नाही? निद्रा म्हणजे कोण? झोप. ती मध्ये येते की नाही? निद्रा देवी आपली एंट्री मारते मध्ये कीर्तनाला बसल्यानंतर. कशी? निद्रा देवी येतेच, पण त्याबरोबर तिची मुलगी डुलकी ताई, हो की नाही? इतकंच नाही, जांबा महाराज पण होतो, डुलकी ताईचा भाऊ. अपवाद सोडा, आपल्याला पडत नाही, आपण चांगली माणसं आहातच. असो, जरा विनोद गरजेचा होता श्रोते हो इथे आता या वेळेला तरी. झालं, हे काही ऐकत नाही, तो पांडुरंग नाही म्हणतात, म्हणजे तो विठू महार नाहीच आहे. मग नंतर भगवंत म्हणाले, अरे भगवंता, म्हणजे भगवंताला सांगितलं, सगळा प्रकार माहिती होताच, पण हाय दामाजी पंत त्याला म्हणतात, भगवंता, अरे विठ्ठला, पांडुरंगा, यांना कसलं दर्शन कुठल्या रूपात बाबा दिलं होतं ते दे, माझं काही हे ऐकत नाहीये, आणि मला पण तुझं ते रूप पाहायचं आहे. आणि श्रोते हो, भगवंत तिकडे प्रगट झाले. बोला पुंडली कवरदे माऊली रमणाथ भगवान की जय, यामणी माता की जय. भगवंत तिकडे प्रगट झाले. आणि हे दामाजी पंत म्हणतात कसे पहा, बादशाहची हेही आहे ना वो, म्हणजे हाच आहे ना तो. आणि तो कसा आहे? हा नाम्याची
प्रकारे भगवंत तिकडे प्रकट झाले आणि नंतर ह्या बादशाहच्या मनामध्ये लालसा उत्पन्न झाली. तो या विठू महाराला, त्याला अजूनही कळलं नाही तो भगवंत आहे त्यांचा म्हणून. विठू महाराला विचारतोय, काय रे विठू, दामाजी पंत तुला महिन्याला किती पगार देतात? नोकर आहेस ना तू त्यांचा, किती पगार देतात? तेव्हा भगवंत म्हणाले 1,00,000. छोटे हो, लक्ष म्हणजे लाख, 1,00,000. आणि त्याचा दुसरा पण होतो की नाही लक्ष, अर्थ काय? आपण म्हणतो की नाही लक्ष देऊन काम करतो लक्ष. तर बादशाह म्हणतात कसे पहा, मी तुला 2,00,000 देईल, तू माझ्याकडे कामाला ये. भगवंत म्हणाले नाही नाही नाही, 1,00,000 संसारात आणि 1,00,000 माझ्याकडे, मला चालत नाही. दामाजी पंत मला 1,00,000 देतात तेच मला प्रिय. तशीच ती आई पण म्हणणार, आपल्या निगुणे गावातील लोक मला 1,00,000 देतात तेच मला काप्य आहे. लक्ष म्हणजे छोटे हो, भक्तीतला लक्ष. कसं आहे, ही जी वाईट व्यसन आहे ती आम्हाला नर्तकी सारखी नाचवतात. आणि त्यांनी जर नाचवायला नको असेल तर नर्तकी हा शब्द उलटा करा. का होतोय? कीर्तन, नामसंकीर्तन करा, म्हणजेच नाम घ्या. आणि नाम हा शब्द सुद्धा उलटा करा. का होतोय? मनापासून नाम घ्या. आणि किती लक्ष वेळा जप केला, लक्ष म्हणजे लाख, तर किती लक्ष वेळा जप केला यापेक्षा जपाकडे किती लक्ष आहे हे पाहूनच जप करा, देवीचं नाम घ्या. श्रोते हो, जप आणि जप दोन्ही शब्द दिसायला सारखे आहेत. एक आपण म्हणतो की नाही, हे जपून जा हा बाबा, हा तो जप. आणि देवी आईचं नामस्मरण करतो तो जप. समजा एका कागदावर तो शब्द लिहिला तर काही जण वाटणार जप जप, कारण दिसायला तो एकच आहे ना. पण तरी त्यांचा संबंध पहा श्रोते हो. जेव्हा आपण माऊली आईचं, रवळनाथाचं नामस्मरण जपतो तेव्हा ती आई आपल्याला जपते, हे कायम लक्षात घ्या. कीर्तनाची सांगता मला वाटतं भैरवीने होत आहे. भैरवी केली तर चालेल. हा, तर मगासपासून आपण कळ सोसून आहात, इकडे बसलेला आहात, त्यामुळे खूप धन्यवाद. हॅलो, आम्हाला इथे ना गाडीची चावी सापडली, तरी कोणी ज्यांची कोणाची आहे त्यांनी इथे येऊन ओळख पटवून घेऊन जावी, ही नम्र विनंती. तर श्रोते हो, त्या अगोदर आपले आभार मानते. खरंच माझ्याकडे शब्दच नाहीये, काय सांगू मी इथे आल्यावर. महाराष्ट्रामध्ये कीर्तन म्हटलं की मी एका पायावर उभी होते, कीर्तन करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, प्रयत्न करण्यासाठी. कारण ते भाविक लोकच इतके असतात, काय सांगू तुम्हाला. तर मला आज कीर्तन सांगण्याची संधी दिल्याबद्दल मी जोशीबाईंची अत्यंत ऋणी आहे. इथे आली असतील तर ते, तसेच देवस्थानाचे पण अत्यंत ऋणी आहेत. या कीर्तनामध्ये काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. काही चुकलेलं ते माझं आहे, काही चांगलं झालं असेल तर ते माझ्या गुरुजींचं आहे. मी राष्ट्रीय कीर्तनकार सुहासबुवा वजे, बोरे फोंडा गोवा इथे कीर्तनाचे धडे घेत आहे. फार वर्ष झालेली नाहीये, हल्लीच कुठेतरी 3-4 वर्षे. त्यामध्ये मुळे मला सांभाळून घ्या. काही चुकलं असेल, मनामध्ये खटकलं असेल तर मला मोठ्या मनानं माफ करा. यंदा 12वी मध्ये आहे मी आणि मला धन्यवाद. आणि साथीला लाभलेले कलाकार, मगाशी त्यांच्याबद्दल मी सांगितलेलं आहेतच. आपले आनंद सर, आपण आनंदात असतात, सगळ्यांसाठी सुद्धा आनंद म्हणजे देतात ते. मगाशी गाडीतून येताना हाच विषय चालू होता. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार तयार झाला पाहिजे. साथ करत आहे माझे बाबा बबन आरोंदेकर आणि चिपळी साथ माझी आई प्रतिमा आरोंदेकर, त्यांच्यासाठी जोरदार तयार. आणि मी आपल्या सर्वांना सांगते की या निगुण्या गावातील भक्तगणांना एकदा जोरदार तयार झाला पाहिजे. कीर्तनाला इतका वेळी बसणं खरंच सोपी गोष्ट नाहीये. धन्यवाद. काही चुकलं असेल पुन्हा एकदा सांगते, मोठ्या मनानं माफ करा मला. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, मेरा सावरा सावरा, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से
विसरली ते म्हणजे आमचा आवाज सुरळीतपणे आपल्यापर्यंत पोहोचवला ते साऊंड सिस्टम वाले दादा, त्यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या. धन्यवाद. आणि आपण मगासपासून इथे